वेलकम बॅक अनदर ब्लॉग मित्रांनो. मी आलोय एका सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि महाराष्ट्रातील त्याला आपण काय बोलू शकतो तर मिनी काश्मीर या नावाने जो ओळखला जातो त्या स्पॉटला आज आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलोय महाबळेश्वरमधील तापोळा या ठिकाणी. आणि मित्रांनो आम्ही कालच आलोय. काल काय जास्त मी शूट नाही केलंय कारण पाऊस होता. आज प्रॉपर शूट करतोय. वातावरण तर बघा पावसाचंच आहे पण ठीक आहे, हरकत नाही. सर्वात पहिलं मी तुम्हाला जिथे आम्ही स्टे केलं आहे त्या स्टेचं नाव ओमकार ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. इथे तुम्ही बघू शकता ते लोकल विलेजर्स आहेत त्यांचे ते सर्व स्टे आहेत इकडे. आणि स्पेशियस अशी इकडे पार्किंग आहे. तापोळ्याचा जो मेन स्पॉट आहे लेकचा त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे. दोन्ही साईडला तुम्हाला लेक आहे. इथे पण तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे पण लेक आहे आणि या साईडला पण लेक आहे. तर सर्वात पहिलं मी तुम्हाला इथलं थोडासा व्ह्यू दाखवतो आणि मग आपण निघू लेकच्या ड्रोन शूटसाठी. पावसाने थोडा आमचा मूड ऑफ केला. तर मित्रांनो हा आपला आहे रिसॉर्ट. रिसॉर्टचं इथे समोरच आपला रेस्टॉरंट आहे आणि हे समोर सर्व रूम हा लॉन आहे पूर्ण. आणि इथेच तुम्हाला जवळच लेक साईडचा व्ह्यू भाई कडक आहे कडक. आणि तुम्हाला कायाकिंगसाठी इथूनच स्ट्रेट जायचं आहे खाली. हा पूर्ण तुमचा सिटिंग एरिया आहे. इकडे तुम्हाला बॉनफायर वगैरे रात्री असतं. पाणी बघा ना किती शांत आहे मस्त. तर मंडळी आम्ही निघालो कायाकिंग करण्यासाठी. इथे प्रत्येक स्टेकेशनच्या पॅकेजमध्ये कायाकिंग आणि पॅडल बोटिंग हे फ्री असतं. त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा कॉस्टिंग काहीच नसते किंवा एक्स्ट्रा चार्ज पे करावे लागत नाही. पण इथे पाणी खूप खोल असल्यामुळे पाणी कमीत कमी 100 फूट खोल आहे. त्याच्यामुळे इथे सेफ्टी जॅकेट्स कंपल्सरी घालून तुम्ही कायाकिंगचा आनंद घेऊ शकता. इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक कायाकिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याच्यानंतर आम्ही इथे ड्रोन उडवलं, फुल मजा केली. आमच्या गँगमध्ये तिघांनीच कायाकिंग केलं. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी कायाकिंग केलं नाही. ऑलरेडी आम्ही कोकणात कायाकिंग केलं असल्यामुळे. तर इथे ब्ल्यू शार पाण्यामध्ये कायाकिंग करण्याचा जो आनंद होता तो आमच्या स्वराजने खूप मनसोक्त घेतला आहे कारण तो खूप वेळ बाहेर येत नव्हता. अशा तऱ्हेने कायाकिंगचा आनंद आम्ही घेतला इथे. आणि मग इकडून आम्ही आगेकूच केली पुढच्या स्पॉटकडे. रात्रीचं डिनर वगैरे करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो होतो एका सुंदर अशा स्पॉटला जो की तापोळ्यामधील खूप फेमस स्पॉट आहे. तर
हा स्पॉट सर्वांना माहितीच असेल की दत्त मंदिर. आणि टापोळ्याच्या मेन स्पॉटपासून दत्त मंदिरला जाण्यासाठी मिनिमम 45 मिनिट लागतं. आता इथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला पर्सनल बोट बुकिंग करावी लागेल, जे की तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नसते. आता इथे जाण्यासाठी बोटचे चार्ज किती असतात, तर बोटचे चार्ज सिजनल असतात त्यांच्याकडे. 3000 पासून 3500 पर्यंत असं त्यांच्या बोट चार्ज असते. आता बोटमध्ये इथे 2 प्रकार आहेत, एक इंजिन बोट आहे आणि एक स्पीड बोट आहे. तर स्पीड बोट घेतला तर जेणेकरून तुम्ही 40 मिनिटापर्यंत तिथे पोहोचू शकता. आता कोयनेच्या बॅकवॉटरमधून जाता जाता तुम्हाला आजूबाजूचे सर्व नजारे, त्याच्यानंतर तुम्ही वासोटा किल्ल्याचा व्ह्यू पॉईंट तुम्ही जाताना अनुभवू शकता. आता तुम्हाला इथे 45 मिनटं जाता जाता तुम्हाला इथले स्थानिक बोट रायडर असतात, ते तुम्हाला आसपासच्या एरियाची आणि इथल्या लोकेशनची माहिती देतात. आणि ती खूप छान माहिती आहे. आणि एवढ्या हिरवळ असणाऱ्या स्पॉटमधून तुम्ही जेव्हा बोटने जेव्हा पुढे जात असता तेव्हा मनाला एक वेगळाच अनुभव तुम्हाला जाणवतो. तसंच जाता जाता तुम्हाला एक सुंदर असा एक ब्रिज बघण्यासाठी मिळतो, जो की अर्धवट स्थितीत आहे. त्याचं काम खूप जोरात चालू आहे. की हा जेव्हा पूर्ण बनून रेडी होईल त्यावेळेला इथे व्ह्यू पॉईंट बनवला आहे, जो की लिफ्टने तुम्हाला वरती जाऊन पाहता येऊ शकतो. पण सध्या याचं काम जोरामध्ये चालू असल्यामुळे फक्त तुम्ही त्याला लांबून ज्या स्थितीत आहे तो बघू शकता. आणि एवढा सुंदर दिसतो ना, तर हळूहळू आमची बोट पुढे सरकत होती. टाईम कमी होत चालला होता आणि आम्ही जवळजवळ दत्त मंदिराच्या आसपास पोचणार होतो. मजल दर मजल करत आम्ही पोचलो दत्त मंदिरच्या पॉइंटला. सिद्धिविनायक मंदिरकडे जाताना सर्वात पहिलं आपल्याला दर्शन होतं ते महादेवाच्या नंदीचं. आमच्या सगळ्या गँगनी नंदीला आपल्या मनातल्या इच्छा सांगून आम्ही निघालो सिद्धिविनायक मंदिराकडे. नंदीची मूर्ती एवढी सुबक आणि आकर्षक होती की त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होतं. लास्टला नंदीच्या कानात सर्व इच्छा सांगून आम्ही निघालो मंदिराकडे. इथून आम्ही आलो पुढे महादेव मंदिर, ब्रवीमश्वर महादेव मंदिर. आणि हे मंदिर एवढं सुंदर होतं की ज्याला अंडरग्राऊंड आपल्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या होत्या. या पायऱ्यांनी आपल्याला भूगर्भात उतरून महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं होतं. जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो तसं तसं एक वेगळाच अनुभव आम्हाला वाटत होता. सुंदर आणि शांतता, एक वेगळ्याच प्रकारे आपल्याला वाकून जायचं होतं शंकराच्या पिंडीकडे, की जेणेकरून आपण नतमस्तक होत चाललोय. इथून आपण एंट्री केल्याच्या नंतर पोचतोय शंकराच्या पिंडीच्या जवळ. आणि भूगर्भात एवढी शांतता होती की पिंडी बघून मन पूर्ण प्रसन्न झालं. शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं. 2 मिनिटं आम्ही तिथे शांत उभे राहिलो. ही शंकराची पिंडी एवढी सुंदर आणि सुबक दिसत होती की तिथे पाहतच राहावं असं वाटत होतं. पण 2 मिनिटं आम्ही तिथे शांत उभं राहिल्याच्या नंतर आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे.
पिंडीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो गजमुख सिद्धिविनायक मंदिराकडे. हेही छोटंसंच मंदिर असून पण आतमध्ये मूर्ती पाहिल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं. गणपतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो मेन दत्त मंदिराच्या एंट्रन्सकडे. मंदिरला जाण्याच्या आधी आपल्याला इथे एक सुंदर झाड आपल्याला पाहायला मिळतं, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेशचा वास असल्याचं बोललं जातंय. वड, पिंपळ आणि औदुंबर असे तिन्ही एकत्र असणारं हे एकमेव झाड आपल्याला इथे पाहायला मिळते. या झाडाचं दर्शन घेऊन आम्ही गुरुदत्तांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला इथे दत्तगुरूंच्या पादुका आणि त्यांचं फोटो फ्रेम पाहायला मिळते. पादुकांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो मठामध्ये. एवढ्या भला मोठ्या मठामध्ये आम्ही बघितल्याच्या नंतर एवढा मोठा असूनही इथे खूप शांतता आणि चैतन्य वाटत होतं. इथे आम्ही सर्व फोटोज आणि मूर्ती पाहिल्याच्या नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे. तर हा दत्त मंदिराचा जो एरिया आहे हा पेनन्सुला टाईप आहे. 3 साईडला पाणी आणि एका साईडला घनदाट जंगल. आणि हे परत करून आम्ही निघालो आमच्या परत बोटच्या प्रवासाकडे, जेणेकरून आम्हाला रिटर्न मेन स्पॉटला यायचं होतं. अशा तऱ्हेने तापोळा ट्रिप आमची कंप्लीट झाली. परत त्याच बोटने आम्ही परतीचा प्रवास चालू केला, जेणेकरून बोट क्लबच्या इकडे येण्यासाठी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.